नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षा बद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून संचालक शरद गोसावी यांचं पत्रक गेलेलं आहे। माध्यमिक विभागाचं हे पत्रक आहे। सो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि ही माहिती सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। जे शिक्षक टीईटी पात्र होऊ इच्छित असाल किंवा जे शिक्षकांना पदोन्नती हवी असेल वेगवेगळ्या पदावरती, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला मी काही विथ प्रूफ दाखवतो, त्यांचं परिपत्रक पण दाखवणार आहे। पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या जून आणि जुलैमध्ये तुमची टीईटीची परीक्षा होणारच आहे। शिक्षण विभागाने याच्याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे। सो तयारीत राहा। ज्या शिक्षकांचा अजूनही टीईटी पात्र नसाल त्यांना परत एकदा ही संधी आहे। ज्या शिक्षकांना मागील टीईटीला स्कोर कमी असल्यामुळे अपात्र झाले असेल तर तुम्हाला ही संधी परत येणार आहे। सो आता जर विचार केला तर तुमच्याकडे 4 महिने हातात। ह्या 4 महिन्यात तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीची द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। प्रत्येक पेपरनुसार सेपरेट बॅच आहे। हे सगळे फीचर्स तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळतील। जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला 50% ऑफ आहे, तुम्ही बॅच घेऊ शकता। 20 फेब्रुवारी पासून बॅच चालू होते। बघा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी बातमी आहे किंवा हे परिपत्रक आहे कधीचं आहे, 9 फेब्रुवारी 2026 परिपत्रक आहे। ज्यामध्ये त्यांनी हे परिपत्रक कोणाकडून आलंय, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षक संचालनालय प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षक या सगळ्यांना गेले। विषय काय, विषय आहे शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य असल्याबाबत या संदर्भातलं हे लेटर आहे। यात त्यांनी काय सांगितलंय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 येथील सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, बघा पहिले पदोन्नती होताना पहिले पदवीधर शिक्षक, दुसरा आहे मुख्याध्यापक, तिसरा आहे समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात त्याला आपण केंद्र प्रमुख म्हणतो, तिसरं आणि विस्तार अधिकारी शिक्षक चौथं, या 4 पदांवर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत विविध शिक्षक संघटना व जिल्हा परिषदांमार्फत मार्गदर्शन मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती आणि तरी सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कारवाई संबंधी शासनामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आलेले असून त्याबाबतचे अभिप्राय अद्याप प्राप्त नाही। म्हणजे हा अभिप्राय अजून शिक्षण विभाग केंद्र सरकारकडनं आलेला नाहीये। मात्र त्यांनी सांगितलं बघा, तथापि विधी व न्याय विभाग असतं हे प्रत्येकाच्या न्यायाबाबत विचार करत असतं। तर विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे। केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत असे शासनाचे संदर्भ 3 नुसार कळविण्यात आले आहे। तरी शासन पत्रात नमूद निर्देशानुसार यथानियम कार्यवाही करावी। म्हणजे शिक्षकांना पदोन्नती जर घ्यायची असेल, म्हणजेच कोणत्या 4 पदांवरती मी तुम्हाला दाखवलंय, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षक, या 4ही पदांना पदोन्नती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला इथे टीईटी पात्र व्हावं लागेल आणि टीईटीला समतुल्य अर्हता असणारे सीटीईटी पर्यंत दोघांपैकी कोणतीही तुम्हाला पास होणं गरजेचं आहे। तुम्ही कोणत्या माध्यमिक मध्ये आहात, म्हणजे 1 ते 5 गटाला आहात की 7 ते 8 गटाला आहात, त्यानुसार तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 पास होणं गरजेचं आहे। ही महत्त्वाची बातमी आहे आजच्या डेटला, म्हणजे 9 फेब्रुवारी 2026 ला आली आहे। शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेली ही बातमी आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा आणि या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण अवेलेबल आहे। ज्यांना आवश्यकता वाटेल, मार्गदर्शन योग्य वाटत असेल त्यांनी नक्की जॉईन करा। याचे डेमो लेक्चर YouTube वरती पण अवेलेबल आहे। त्याचबरोबर रेकॉर्ड बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे। टेटची पण बॅच अवेलेबल आहे आणि सीटीटीची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता। काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। या पत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।